काल फक्त 48 पिझ्झा विकले होते, पण आज पिक्चर थोडी चेंज झाली। जय शिवराय मित्रांनो, मी तयार झालो आणि निघालो दुकानाकडे जात असताना पिझ्झा बेस ब्रेड आणि घेतलं, सरळ दुकानाकडे निघालो। दुकानावर पोहोचल्यानंतर शटर वगैरे उघडून घेतलो व त्यानंतर झाडू पोछा मारून खुर्च्या लावून घेतलो। त्यानंतर रामदास आला होता, रामदास वरचं सेटअप करत होता, तोपर्यंत मी बेस वगैरे मोडून घेतलं व त्यानंतर माझा बारका भाऊ तो पण चायनीजची सेटिंग करून घेतला व त्यानंतर इकडे फास्ट फूडच्या स्टॉलवर कस्टमर आले, त्यांनी पिझ्झा पार्सल करायला सांगितले। रामदासने पिझ्झाची टॉपिंग करून बेक करायला टाकला आणि कस्टमरला पार्सल दिला। आणखीन 2 कस्टमरनी वरती स्टॉलवर 2 पिझ्झा पार्सल करायला सांगितले, त्यांना पण रामदासने पिझ्झाची टॉपिंग करून बेक करून कस्टमरला पार्सल दिला व त्यानंतर अंडरग्राऊंडला कस्टमरनी 4 कोल्ड कॉफीचा ऑर्डर सांगितले। मग रामदासला मी ऑर्डर सांगितलं 4 कोल्ड कॉफी। रामदासला म्हणलं की एक एक्स्ट्रा कोल्ड कॉफी बनव माझ्यासाठी व त्यानंतर मी पण 1 कोल्ड कॉफी पिऊन घेतलो व थोड्या वेळानंतर रामदास आणि मी जेवण करून घेतलो। जेवण झाल्यानंतर रामदासला एक वरती पिझ्झाचा ऑर्डर आलं, रामदास पिझ्झाची टॉपिंग करून बेक करायला टाकला। मग मला पण पोटॅटो ट्विस्टरचं ऑर्डर आलं, मी पण पोटॅटो ट्विस्टर रेडी करून कस्टमरला दिलो व त्यानंतर आणखीन एका कस्टमरचं ऑर्डर आलं व्हेज चीज पिझ्झा स्मॉल, ऑर्डर रेडी करून कस्टमरला देऊन टाकलो व त्यानंतर आणखीन 2 कस्टमरने 2 पिझ्झा ऑर्डर पार्सल करायला सांगितले। मग रामदासने टॉपिंग करून पिझ्झा बेक करून कस्टमरला देऊन टाकला। मग झाली संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन स्टॉलवर थांबलो। मग रामदास म्हणाला की मला पण फ्रेश व्हायला सोडा, मग रामदासला पण फ्रेश व्हायला सोडलो मी स्टॉलवर थांबलो। स्टॉलवर थांबल्यावर मला एक पिझ्झाचा ऑर्डर आलं, व्हेज चीज पिझ्झा स्मॉल होता। त्यानंतर हे सरदारजी एक स्पेशल पिझ्झा सांगितले, त्यांना पण पिझ्झाची टॉपिंग करून बेक करून कस्टमरला खायला दिलो। त्यानंतर मला आणखीन एक पोटॅटो ट्विस्टरचं ऑर्डर आलं, पोटॅटो ट्विस्टर रेडी करून फ्राय करून कस्टमरला दिलो। त्यानंतर आणखीन 4 पिझ्झा टॉपिंग करून बेक कराय ओव्हनमध्ये टाकला। त्यानंतर फेमस हॉटेलच्या मालकाच्या मुलाने 1 चीज पिझ्झा, 1 चीज सँडविच, 1 पनीर पिझ्झा मीडियम, 2 स्वीट कॉर्न बर्गर आणि 1 फ्राईड मोमोज एवढे ऑर्डर पार्सल करायला सांगितले। त्यांना मी आणि रामदास मिळून ऑर्डर रेडी करून देऊन टाकलो व त्यानंतर अंडरग्राऊंडला ह्या सरांनी 1 पोटॅटो ट्विस्टर आणि मंचुरियन सांगितले होते, त्यांना पण पोटॅटो ट्विस्टर आणि मंचुरियन रेडी करून दिलो। वरती पण कस्टमर कंटिन्यू होते आणि हाऊसफुल पण होतं व त्यानंतर या भैयाने 1 पनीर पिझ्झा मीडियम खायला सांगितला। मग या भैयाला रामदासने पिझ्झा रेडी करून टॉपिंग करून खायला दिला। पिझ्झा रेडी झाल्यानंतर या भैयाला पिझ्झा देऊन टाकले। त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे विश्वजित, त्याने पण 1 पिझ्झा पार्सल घेऊन गेला। काल आपल्या डे 1ला फक्त 48 पिझ्झा विकले होते, पण आज डे 2ला सुरुवातपासून थोडी एनर्जी वेगळीच होती। ऑर्डर हळूहळू यायला लागली आणि कॉन्फिडन्स पण वाढला। आजच टार्गेट होता 120 पिझ्झा, अजून पण कंप्लीट नाही झालं, पण कालपेक्षा नक्कीच बेटर आहे। आज 75 पिझ्झा विकले, हे बघून असं वाटलं की चॅलेंज पॉसिबल आहे। आता उद्या अजून जास्त मेहनत करू आणि टार्गेट कंप्लीट करू। 30,000 पिझ्झा कंप्लीट करायचा आहे, थांबणार नाही। सपोर्ट करा भाऊ, जर्नी आता इंटरेस्टिंग होतीये। त्यानंतर आमची स्टॉल बंद करायची वेळ झाली।